नक्कीच आता काही तास उरलेत. मुंबई कोणाची, मुंबईवरती भगवा कोणाचा फडकणार, असे जे प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केले जातोय, हा जो प्रश्न कालपासून विचारला जातोय, आता या प्रश्नांची उत्तर आपल्याला काही तासांमध्येच मतपेटीतून मिळणार आहे आणि त्यासाठीची तयारी आपण पाहतोय माझ्या मागे सज्ज झालेली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मतमोजणीच्या वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला जातो किंवा मग जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतात, विरोधी पक्षातले, सत्ताधारी पक्षातले, ते आमने सामने येऊ शकतात आणि तशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठीची संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. विदाऊट आय डी कार्ड, म्हणजे आय डी कार्ड शिवाय आतमध्ये कोणालाही येण्याची परवानगी पोलिसांकडनं दिली जात नाहीये. प्रत्येक ठिकाणी म्हणजे हा जो संपूर्ण रस्ता आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि परवानगीशिवाय आत कोणालाही येण्याची परवानगीही दिली जात नाहीये. सध्या आपण दहिसरमधून लाईव्ह आहोत आणि दहिसरमध्ये जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी महायुतीने प्रचारादरम्यान जे उत्तर भारतीय नेते आहेत, कलाकार आहेत, त्यांना उतरवलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न